नमस्कार एस्पिरंट्स. तर चला पाहूया आता पॉलिटीचे इम्पोर्टंट टॉपिक्स. कारण की आपण टाईम टेबलमध्ये ठरवलेलं, की 18-19 पर्यंत आपल्याला पॉलिटी संपवायचंच आहे. 19 तारखेपर्यंत पॉलिटी पूर्ण संपवायचंच आहे आणि 20 तारखेला आपली एम-पी-एस-सीची टेस्ट असणार आहे. तर तुम्ही जर टाईम टेबल पाहिला नसेल, तर इकडे आय लिंक आहे, तिथं पूर्ण पाहू शकता. 7 मिनिटाचाच व्हिडिओ आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं, की आपल्याला कसं प्रोसीड करायला पाहिजे 2 महिन्यासाठी. तर चला सुरू करूया इम्पोर्टंट टॉपिक्सपासून. आता डे वाईज मी डिव्हाईड केले. तुम्हाला या दिवशी पूर्णपणे ते टार्गेट संपवायचंच आहे. ठीक आहे. एकच सब्जेक्ट घ्या. सध्या तरी आता एक सब्जेक्टवर फोकस करा मी तर म्हणेल. पण जर तुम्हाला वाटत असेल तर दोन्ही सब्जेक्ट्स घेऊ शकता. आता पॉलिटी आहे पहिला दिवस. आता 15 जुलैपासूनच स्टार्ट केलेलं. तर तो दिवस पकडू किंवा नेक्स्ट डे पण चालेल तुम्हाला जसं जमेल तसं. तर बघा हे जे टार्गेट्स आहेत ना बघा हे 2, 3, 4 दिवसाचे. तर पहा हे पूर्ण सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारलेत ना, ते स्टार्टिंगला ठेवलेत मी चॅप्टर्स जे पण असतील. पहिले 2 दिवसाचे जे पण चॅप्टर्स आहेत ना, ते खूप इम्पोर्टंट आहेत. ठीक आहे, तर ते पाहूया. मेकिंग एंड सेलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान पूर्ण कसं बनलं आणि त्याचे सेलियंट फीचर म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत कॉन्स्टिट्यूशनचे. ते 2 चॅप्टर्स जे आहेत, त्यामधनं सगळ्यात आधी 24च्या आसपास प्रश्न विचारलेत. कॉन्स्टिट्यूशनल आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजमधनं पण 24 प्रश्न विचारलेत. हे दोन्ही मिळूनच बघा 48 प्रश्न होतात. हे कधीचे आहेत, तर हे 10 वर्षाचे आहेत मागच्या. तर त्याच्या हिशोबानंच मी हे सगळे केलेत. त्यानंतर आर्टिकल्स पण विचारलेत बघा. आर्टिकल आय गेस 2022 मध्ये पण विचारलेले, की कुठले-कुठले आर्टिकल्स आहेत, काय-काय इम्पोर्टंट आर्टिकल्स आहेत. तर ते पण तुम्हाला बऱ्यापैकी आठवायलाच पाहिजे आणि शेड्यूल्स 12 शेड्यूल्स आहेत आपल्याकडे, ते पण करायचे आणि पार्ट्स. पार्ट्स पण विचारतात, की पार्ट 18 कुठला आहे? तर असं एक थोडंसं क्विज टाइप तुम्ही करू शकता जर तुमचा ग्रुप असेल तर, की पार्ट 18 कुठला आहे मला सांगा. इमर्जन्सी आहे का त्यात? मग पार्ट 10 काय आहे? पार्ट 6 काय आहे? ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंट. पार्लमेंटवर ऑलमोस्ट 15 ते 16 प्रश्न विचारलेत मागच्या म्हणजे 10 वर्षात. म्हणजे 1 ते 2 प्रश्न तर एका वर्षी तर आहेतच. म्हणजे प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न विचारलेत पार्लमेंट. त्यानंतर एफ-आर-डी-पी, एस-पी आणि एफ-डी फंडामेंटल ड्युटीज. तर यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे जरी एवढे जरी चॅप्टर्स केले बऱ्यापैकी तुम्ही, तर तुमचा ऑलमोस्ट मी तर म्हणेल 40% तुमचा इथंच अभ्यास झालाय. ठीक आहे. हा पहिल्या दिवसाचा टार्गेट असेल, थोडेसे जास्त लागतील, पण मला वाटतं तुम्ही जर अगोदर वाचलेलं असेल, आता जर जे न्यू कमर्स आहेत त्यांना तर हे थोडंसं फिजिबल नसणार आहे. पण तुम्ही जर नेक्स्ट इयरसाठी करत असाल, तर हे थोडंसं एक लक्षात घ्या, की तुम्हाला कशी काय लेव्हलची प्रिपरेशन करायला पाहिजे. त्यानंतर डे 2चं पाहूया आपण आता. तर डे 2 16 म्हणजे आजच आहे. अमेंडमेंट आर्टिकल कुठलं आहे 368 त्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन्स त्यावर पण प्रश्न भरपूर विचारलेत. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. आता यामध्ये जे पण इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत, छोटे-छोटे चॅप्टर्स आहेत. पार्लमेंट सोडून द्या यातला सेंट्रल गव्हर्नमेंटमधला. बाकी बऱ्यापैकी मला वाटतं 3 ते 4 पानाचेच चॅप्टर्स आहेत. तर ते तुम्हाला फिजिबल आहेत. हे दोन्ही करू शकता आणि ते कॉन्ट्रास्टमध्ये करा. जसं की प्रेसिडेंट गव्हर्नर, सी-एम, पी-एम असे जर तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये अभ्यास केला ना, तर तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. म्हणजे आता काही-काही ऑप्शन्स असे असतात पी-एम आहे, सी-एम आहे किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आहेत. जर यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होईल मग पी-एम आहे का सी-एम आहे ते कळणार नाही. म्हणून ते थोडंसं कॉन्ट्रास्टमध्येच अभ्यास करा. त्यानंतर एफ-आर-डी-पी, एस-पी परत करू शकता किंवा बेसिक स्ट्रक्चर पण आहे. ठीक आहे, बेसिक हे पहिले परत रिपीट झाले. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे पण खूप गरजेचं आहे. आता सध्या तरी त्यावरच चर्चा आहे आणि इव्हन लँग्वेजवर पण खूप इश्यू चालला आता महाराष्ट्रात. तुम्हाला तर माहितीच असेल. तर ते पण पाहायचंच आहे आपल्याला. ऑफिशियल लँग्वेज. आता कुणाला किती क्रायटेरिया आहे ते पण पाहणारच आहोत आपण. पण ते नेक्स्ट क्रायटेरियामध्ये येतं. मग डे 3ला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, लोकल गव्हर्नमेंट, पंचायत, म्युनिसिपालिटी, त्यानंतर युनियन टेरिटरी, शेड्यूल एरिया, ट्रायबल एरिया. बघा बऱ्यापैकी जे इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत ना, तेच मी इन्क्लूड केलेत. इमर्जन्सी, प्रिएम्बल ठीक आहे. हे तिसऱ्या दिवशीचे टार्गेट असतील आपले. त्यानंतर अँटी डिफेक्शन लॉ खूप विचारलं जातात. ऑफिशियल लँग्वेज मुद्दामून इन्क्लूड केले. हे थोडंसं इम्पोर्टंट नाहीये, पण आता सध्या तरी करंटमध्ये तर तेच चर्चेला आहे, की ऑफिशियल लँग्वेज आहे का आपली? का नॅशनल लँग्वेज आहे? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये नॅशनल लँग्वेज काय आहे आपली? तर लई लोकं जे अभ्यास नाही करत, ते तर डायरेक्ट म्हणतीलच, हे आपली राष्ट्रभाषा आहे. राष्ट्रभाषा खरंच आहे का आपली? मग ट्रिब्युनल्स, अमेंडमेंट्स ॲट अ ग्लान्स. आता बघा हे लास्ट जे लक्ष्मीकांतमधले बघा तुम्ही लास्टला अमेंडमेंट्स ॲट अ ग्लान्स दिलेले आहेत. तर त्यापैकी बघा 42 आणि 44 हे खूप इम्पोर्टंट आहेत. ह्याला म्हणजे तुम्हाला असं डोळे झाकले तर यात आय गेस 8 का 10च अमेंडमेंट्स केलेत. म्हणजे 42 तर मिनी कॉन्स्टिट्यूशनच म्हणतात. आणि त्यानंतरच त्याला विपरीत 44 आहे. तर तुम्हाला एक तरी बऱ्यापैकी पक्कंच करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे नसेल तर हेच असणार. आणि ते पण रिस्की आहे. मी तर म्हणेल दोन्ही पण चांगले करा. 38 वाली अमेंडमेंट एक खूप इम्पोर्टंट आहे. आणि आत्ताचे जे लेटेस्ट अमेंडमेंट्स आहेत 101 पासून ते आत्तापर्यंत जेवढे पण आहेत 107 आय गेस 7 का 8 आहेत का 9 आहेत आता बघायला लागेल ते. ठीक आहे. करंट सेक्शनमध्ये पण तुम्हाला ते बघून आपण घेऊयाच. ते पण घेऊया. ठीक आहे. 4 दिवसात तुम्हाला हे सगळं एवढं तरी ॲटलीस्ट संपवायलाच पाहिजे. चला मग भेटूया मग. थँक